नाशिक मनपाच्या 5 समित्यांवर 45 सदस्यांची नियुक्ती. महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केली घोषणा. महिला बालकल्याण ते शिक्षण समितीपर्यंत 45 सदस्यांची वर्णी. नाशिक मनपात समित्यांची नवी टीम सज्ज. नाशिक महापालिकेच्या महासभेत 5 विविध समित्यांवरील तब्बल 45 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा केली. नियुक्तीनंतर महासभेत सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महिला आणि बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य, विधी आणि शिक्षण समित्यांवर प्रत्येकी 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण समिती: ज्योती जोंधळे, इंदुबाई नागरे, प्रमिला मैन, चित्रा तांदळे, भारती धिवरे, स्वाती भांबरे, कोमल मेहरोलिया, रुपाली निकुळे आणि सीमा ठाकरे. शहर सुधारणा समिती: रुपाली नन्नावरे, उषा बेंडकोळी, श्वेता भंडारी, जयंत जाचक, संध्या कुलकर्णी, प्रवीण जाधव, प्रमोद पालवे, योगेश भोर आणि जागृती गांगोडे. वैद्यकीय सहाय्यक आणि आरोग्य समिती: बाळू काकड, सविता काळे, राहुल शेलार, साधना मटाले, सतीश निकम, पूनम महाले, नितीन दातीर, वैशाली दळवी आणि डॉक्टर हेमलता पाटील. विधी समिती: जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजेंद्र आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तळवी, संजीवनी हंडोरे आणि मुकेश शहाणे. शिक्षण समिती: कैलास मुदलियार, नयना जाधव, किरण राजवाडे, सीमा पवार, छाया देवांग, सोनाली भंदुरे, सचिन मराठे, शरद मोरे आणि शरद फडोळ. या 5ही समित्यांवर झालेल्या नियुक्त्यांमुळे महापालिकेच्या विविध विषयांवरील कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. महिला आणि बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, शहर सुधारणा तसेच कायदेशीर विषयांवर समित्यांच्या माध्यमातून निर्णय प्रक्रियेला चालना मिळणार आहे. आज महासभेवर अनेक विषय चर्चेला आले. विकास कामांचे सर्व विषय जे आहेत ते आपण मंजूरच केले, पण प्रामुख्याने जे विषय आले त्यामध्ये सर्वात आधी ड्रेनेज विषयावरती आणि गोठेधारक जे आहे त्यांची एक बैठक घेऊन हे गोठेधारकांना जे STP लावणं गरजेचं आहे त्याबद्दल प्रशासनाला निर्देशित करण्यात आलं. त्याचबरोबर ड्रेनेजची ही जी व्यवस्था आहे त्याच्यात मल जो आहे तो काढला जातो जेटने आणि नंतर तो उचलला जात नाही अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी केली होती. तर यापुढे ड्रेनेज उचललं नाही गेलं आठवडाभरात जे काही मल काढलेला आहे तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. त्याच पद्धतीने सगळ्यात मोठा विषय म्हणजे गावठाणाचा आहे की नाशिकची ओळख जी आहे ती गावठाणाने आहे आणि गावठाणाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर तिथे नक्कीच आपल्याला चांगले पावलं उचलावे लागतील. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये गावठाणाचा कायापालट आता आपण करतो आहे. त्याच्यामध्ये रामकालपथ आणि अनेक असे प्रोजेक्ट्स आहे, पण ते होत असताना नागरिकांना देखील दिलासा देणं ही प्रामुख्याने महानगरपालिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी गावठाणासाठी FSI साठी आणि हेरिटेज दर्जा मिळवण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्देशित केलेला आहे. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 27 मध्ये अंबडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, जागा दिल्या आणि नंतर ती जमीन सुपीक राहिली नाही, त्याच्यात पीक येत नाही म्हणून त्यांनी शेड बांधले, त्यांना टॅक्सेशनचा भुर्दंड पडला आहे. त्याकरता एक शिथिलता किंवा रेग्युलरायझेशन व्हावं त्याकरता शासनाकडे आम्ही मागणी करणार आहे व त्याचा देखील डेव्हलपमेंट प्लॅन हा कशा पद्धतीने तयार करता येईल यावरती शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की गेल्या कुंभकाळात 2002 असेल, 2014 असेल, यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत आणि त्या जमिनींचा आपण परतावा केला नाहीये. तर ह्या संदर्भात आपण प्रशासनाला आदेशित केलंय की आपण वाटाघाटी पद्धतीने, नेगोशिएशन पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळवून द्यावा. कारण अनेक वर्षांपासून हे खरं तर शेतकरी जे आहेत ते वाट बघता आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला अजून मिळालेला नाहीये आणि म्हणून प्रशासनाने त्यांना वाटाघाटीमध्ये हे मिळवून द्यावं असं आदेशित केलेलं आहे. त्यानंतर आपण जे PPP तत्वावरती टॉयलेट्स करायचा एक DPR तातडीने सादर करायला लावलाय, लोकेशन्स फायनल करून. आणि आता येणाऱ्या कुंभमध्ये आणि शाळेत सुद्धा शौचालयांची जी कमतरता आहे ती भासते आहे आणि स्वच्छ शौचालय मिळणं ही सगळ्यांची गरज आहे. त्याकरता प्रामुख्याने तातडीने हे PPPचे आपण टॉयलेट्स प्रपोज करतो आहे आणि येत्या त्याला आपण अप्रूव्हल देखील देणार आहोत. गोदावरी नदी ही स्वच्छ झाली पाहिजे
हे अनेकदा आपण उन्नत नाशिक अभियानांतर्गत बोललो आहोत आणि यासाठीचा जो DPR आहे तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करायचा आहे. कारण कुठे नदी स्थिर आहे तर कुठे पाणी वाहतं आहे तर कुठे खडक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक DPR तयार करतोय आणि CSRच्या माध्यमातून OPEXचं मॉडेल तयार करून ही मशिनरी घेऊन आपण प्रशासनाला आदेशित केलेलं आहे की तेही आम्हाला सादर करावं. या महासभेमध्ये एक प्रामुख्याने जो सगळ्यांचा मुद्दा होता तो म्हणजे पाण्याचा होता आणि पाण्याच्या विषयावरती सर्व जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडनं काही हलगर्जीपणा होतो आहे आणि म्हणून तिथे जे पाणी वाया जातं त्याच्यावरती पेनल्टी तर आहेच, पण टँकरचं प्रोव्हिजन देखील हे आता कॉन्ट्रॅक्टरनी करायचं आहे. मग ते विकत घेऊन असेल किंवा महानगरपालिकेचे टँकर आता कमी पडत असतील तर कॉन्ट्रॅक्टरनी 1 तासाच्या आतमध्ये हे टँकर त्या संबंधित लोकप्रतिनिधींना जिथे जिथे पाणी पुरवठा बंद आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.